मंगल मूर्ती ओल्या कशी वाटली त्याची मूर्ती? हे गाइस वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आता आम्ही चाललोय गणपती बाप्पाची मूर्ती आणायला आणि सगळ्या आता निघत आहे. एक एक वस्तूसाठी थांबतोय. कधी पानं घेतोय, कधी सुपारी. देऊ आता पान बनव. बस भाई यार पाठी ठेव. आता पोहोचलो आहे इथे आणि आता तुम्हाला मूर्ती आता नाही दाखवणार, घरी पोहोचल्यानंतर दाखवतो. कारण आता फेसवर ते रुमाल टाकतात आणि पूजाच्या वेळी काढतात ते. आता मी गाडी घेऊन आलो आहे पुढे. आता ते लोक येतात ते त्यांना वेळ लागेल कारण ट्रॉफिक खूप लागलाय. मोरया मोरया हे गणपती बाप्पा मोरया. 1 2 3 4. आता पहिले पूजा होणार आणि त्याच्यानंतर मग ते त्याच्यावरचं रुमाल काढणार. आता मी दाखवतो तुम्हाला. आता चाललोय आम्ही दुसऱ्या दादाकडे आणि त्याची पण मूर्ती आणायची होती. मग तिथे आता चाललोय गाडी घेऊन. मम्मी मी ज्ञानेश्वर दादाच्या इथे चाललोय आहे का? ज्ञानेश्वर दादाच्या इथे चलो. आमच्या इथले रोड पण एवढे खराब आहे ना, इथून गाडी बाहेर काढायलाच 5 मिनिटं लागतात आणि त्याच्यात पण एकदम पडायची शक्यता खूप आहे. चला फटाफट जातो. आता मूर्ती आणायची आहे त्यांची. यो दादा पण इथे एक एक सामान घ्यायला आता थांबलाय आणि आता नारळ घेतोय, हार घेतोय, सुपारी. तर चला पटपट आता जाऊ पहिले पुढे. बोल गणपती बाप्पा. ए गणपती बाप्पा बोल ना. ए एडाच आहे यो थोडा. आणि आता पोहोचलो आहे. हे दोघं ज्ञानेश्वर दादाची पोर आहे. खूप मस्तीखोर आहे. हाय कर हाय. मंगल मूर्ती जय. तुम्ही रिक्षाने येणार ना, मी येतो स्कूटीने तुमच्या मागे मागे. तर चला आता घेतली मूर्ती. आता जातो आम्ही. आणि इथे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं एकदम मस्त बनवलं आहे. आता ते लोक बघू कुठे आहे. हे बघा ते पुढे दिसले. चला मी पण आता चलतो. अजून मंगल मूर्ती मोल्या. ते आता पूजा नंतर करतील. चला आता पहिले निघू, घरी जाऊ पहिले. 5 hours later. आणि आता जेवायला बसलोय आणि जेवायला एकदम मस्त पैकी पुरणपोळी, भजी आहे आणि आमटी आहे. चला मग जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो. आम्ही आज आलोय गणपती बघायला, त्यामुळे आम्ही आणि करणार आहे अजून. पूर्ण नाईट फिरणार आहे ना? पूर्ण नाईट फिरणार आहे. चला मग. आणि इथं रिक्षा घेऊन ठेवली आम्ही. रिक्षा, बाईक, स्कूट्या. गणपती बघायला आलोय. भोपेची पूर्ण वाट लागली. हा कल्याणचा कुंभारवाडा आहे. सुभेदार वाडा. इथे जिथे आम्ही आलोय आता हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच आहे. त्यापासून गणपती बसतात. त्यापासून सुभेदार वाडा नाव आहे इथलं आणि हे कल्याण मधलं. इथे छत्रपती शिवाजी महाराज आहे. गणपती बाप्पा बसवले. कशी वाटली त्यातली मूर्ती?
सुभेदारवाड्यामध्ये गणपती बघायला आलो. इथे त्यांनी डेकोरेशन जे केलेलं आहे ते पूर्णपणे एखाद्या वाड्यासारखं दिसून येते. टीम जी आहे ती भन्नाट टीम आम्हाला खूप आवडली. आता आम्ही इथून निघतो. दरवाजा पण केवढा मोठा आहे. अप्रतिम. आतापर्यंतची बघितलेली सर्वात कडक मूर्ती आहे ही. छोटीवाली पण एकदम मस्त बनवली आहे आणि ही तर एकदम कडकच आहे. इथं मूर्ती एवढी भव्य दिव्य आहे आणि एकदम सुबक अशी मूर्ती आहे. आम्हाला खूप आवडली. आत्तापर्यंत आम्ही बघितलेल्या गणपतीमध्ये पहिलीच मूर्ती अशी होती जी खूप सर्वात भारी होती. तिथे 10-11 पर्यंत पूर्ण गेट बंद ठेवतात आणि आता आम्ही जास्ती लोक आले म्हणून आमच्यासाठी गेट पण ओपन केलंय आणि लाइटिंग पण लावली आहे. बघा हे लोक सगळे बसले इथं. मूर्ती कशी आहे त्यातली? एक नंबर. वर्ष बघ किती. आणि ही मूर्ती पण मोठी आहे ना खूप. ही पण खूप मोठी मूर्ती आहे. उंदीर मामा सोबत अजून एक उंदीर मामा. तिसरा उंदीर मामा. आता आम्ही आलोय शिवनेरी चौकच्या इथे आणि तुम्हाला इथलं डेकोरेशन दाखवतो. एवढं कडक आहे ना. श्री बद्रीनाथ धाम हे बनवलं आहे इथे आणि गणपती बाप्पांचं बाहेर मूर्ती ठेवलंय. आता जेवढी जण आलती वाटतं सगळी फक्त फोटो काढायलाच आली होती. दर्शन कोणीच केलं नाही. आता रात्रभर फिरून सगळे वडापाव खातात ते. आता खाऊन झालंय. आता डायरेक्ट आम्ही चाललोय जोशीबागचा राजा बघायला. जोशीबागचा राजा सेम लालबागचा राजा सारखं आहे. फोटोशूट चालू आहे बघा इथे. इथे बघा फोटो काढायला कसे बसले सगळे. हे प्रॉपर एकविरायचं मंदिर बनवलं यांनी आणि ते मंदिर बनवलं पण यांनी मस्तपैकी. नमस्कार. गणपतीची अप्रतिम मूर्ती. मी पण आता अप्रतिम शब्द शिकणार आहे. कैसा लग रहा है? रात को गणपति बगने जा रहे हैं हम लोग. रात को फिरने का मजा कुछ और ही होता है. और गणपति बगने का रहेगा ना तो डेकोरेशन के लिए रात को ही आना पड़ता है. फिर हम येंगा बगेंगा मस्त लाइटिंग बिटिंग एकदम सुंदर लगेगा. ऐसा सब एकदम हेवी होता है सब. आता आम्ही चाललोय घरी. आमचं दर्शन झालंय आणि रात्री आम्ही 3 वाजेपर्यंत फिरतोय आणि उद्या बाळादादाच्या म्हणजे बाळादादाच्या घरी गणपती बसलाय. उद्या बाळादादाच्या घरी सत्यनारायणची पूजा आहे. तर बाळादा आता काय पूजेचं सामान घ्यायला इथे थांबलाय. हे बघा सामान घेऊन आले पूर्ण. घरी जातो आम्ही. बाय बाय.